नमस्कार. तर आज आपण चपातीचा चिवडा बनवणार आहोत. माझ्याकडे चपात्या शिल्लक राहिल्या होत्या. कधी-कधी काय होतं, आपल्याला चपाती खायला कंटाळा येतो उरलेली वगैरे, तर तिचा अशा पद्धतीने चिवडा करून खायचा खूप छान होतो. मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे, थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे. त्यानंतर कढई तापत ठेवले, तेल घातले, तेल गरम झाले होते. त्याच्यामध्ये आपल्याला राई जिरं घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. त्याच्यानंतर शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे खूप छान लागतात आपल्या चपाती चिवड्यामध्ये खायला. थोडे परतून घ्यायचे लालसर होईपर्यंत. परतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. तर कांदासुद्धा आपल्याला मऊ करायचा आहे. हा चपातीचा चिवडा आपण नाश्ता म्हणून सुद्धा खाऊ शकतो, खूप छान लागतो. त्यानंतर इथे टोमॅटो घातलेला आहे अर्धा, तो सुद्धा परतून घेतला आहे. आणि टोमॅटो परतून घेतल्यानंतर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे. तिखट आपल्याला जसं पाहिजे त्याप्रमाणे घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर आपण जो चपातीचा चुरा करून घेतलेला आहे, तर ती चपाती आपली जी आहे ती घालून घ्यायची आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटोमध्ये मसाला वगैरे चांगला आपल्या चपातीला व्यवस्थित लागला गेला पाहिजे. तर त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेतले आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडासा लिंबूसुद्धा पिळायचा आहे. खूप छान टेस्ट येते. तर लिंबूसुद्धा पिळून घेतला, मिक्स करून घेतलं. मस्त असा आपला चपातीचा चिवडा बघा तयार आहे. तुम्ही करून बघा आणि गरम गरम खावा, खूप टेस्टी लागतो चपातीचा चिवडा. कधी चपाती वगैरे शिल्लक राहिली असेल ना, तर या पद्धतीने चिवडा करा, खूपच टेस्टी लागतो. तर तुम्हाला आपला हा चपाती चिवड्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.